आम्ही झालेलं नसल्यामुळं फक्त 56 लाखाची मदत जी आहे ती मिळालेली आहे. नाही नाही, पंचनामे झालेत पण मदत मिळाली नाही अजून त्यांना. आता मी आता 5 मिनिटापूर्वी बोललो, विमा कंपन्यांशी बोलतोय आणि कृषी अधिकाऱ्याशी बोललो की तात्काळ लवकरात लवकर 8-10 दिवसाच्या आतमध्ये त्यांना या नुकसान भरपाईचे पैसे मिळाले. सर नाही, आम्ही स्वतः बातमी केलेली आहे. अनेक गावं जे आहेत त्याच्यातलं रनाळा गाव आहे, हे निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याने मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. पण अजूनपर्यंत त्यांचे पंचनामेच केले. मला जर कोणी भेटलं तर मी त्यावर तात्काळ दखल घेईल आणि त्या संदर्भात पंचनामे नसेल केलं तर कारवाई करेल. आक्षेप घेतलेला आहे आणि निवडणुका पुढे ढकलण्याची देखील मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. असं होणार नाही, असं होत नाही. निवडणुका याद्यांमध्ये गोळ असेल त्यांचे कार्यकर्ते झोपा काढता का? कुठल्याही निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये मुदत असते. तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची मुदत आहे, तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत आहे. तुम्हाला इतक्या नंबरचा फॉर्म भरला तर डिलीट करता येतात, इतक्या नंबरचा फॉर्म भरला तर ऍड करता येतात. एवढ्या सगळ्या सूचना निवडणूक आयोगाने वारंवार दिल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर हे खडबडून जागे झाले आणि आता यांना असं वाटायला लागलं की यादीमध्ये चूक आहे. अशा प्रकारचं काही नाही. आताच का बरं त्यांना जाणवलं? याच्या अगोदर का नाही जाणवलं? याच्या अगोदर त्यांचे कार्यकर्ते झोपा काढत होते का? आमचे कार्यकर्ते बूथवर जागे असल्यामुळे कुठे कुठे या ठिकाणी कमतरता आहे किंवा कुठे कुठे नावं या ठिकाणी आलेली नाहीये, त्यांचे नावं ऍड करणं आणि कुठे या ठिकाणी जास्त नावं झाली आहेत, दुबार नाव आली त्यांची नावं डिलीट करणं, हे कार्यकर्ते त्यांच्या परीने करत असतात. कारण आमच्याकडे बूथवर कार्यकर्ता आहे, त्यांच्याकडे बूथवर कार्यकर्तेच नाही, तेव्हा ते कसं सांगू शकते? त्याचा आरोप करणं हा राजकीय आरोप आहे ना. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. हे सगळं पॉलिटिकली आरोप आहे. निवडणुका जवळ आल्या, जिंकता येणे शक्य नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काहीतरी आरोप करून या ठिकाणी बहिष्कार घालणं किंवा निवडणुका पुढे घालण्यासाठी आग्रह धरणं आणि आपलं वक्तव्य जाहीर करणं हे काय फार योग्य नाही. आणि या निवडणुका सन्माननीय मुख्य न्यायालय सुप्रीम कोर्ट यांच्या मार्फत जाहीर झालेल्या आहेत. तशा निवडणुका सरकारला मागे घेता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून काम करतो. संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार यांनी आदेश केलेला आहे. 4 जिल्ह्यामध्ये संपर्क मंत्री आहे आणि नंदुरबारला पालकमंत्री आहे, 3 जिल्ह्यामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणं, उमेदवारीच्या विषयी त्यांचं मतांतर जाणून घेणं यासाठी आजची बैठक बोलवली होती. मला अपेक्षेपेक्षा अधिक जास्त प्रतिसाद त्या ठिकाणी जाणवला आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास 2 ते 3 उमेदवार या ठिकाणी इच्छुक दिसले. नगरपालिकेमध्ये शहादा नगरपालिकेमध्ये काही लोकांची शहर अध्यक्षांशी मी बोललो आता, त्यांनी पण बऱ्याच लोकांची नावं मला दिलेली आहेत. अशा प्रकारे शहादा नगर परिषद आणि नगरपालिका आणि जिल्हा परिषद नंदुरबार ही स्वबळावर लढण्याची ताकद आमची या ठिकाणी आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी आमचा सर्वे आहे. परंतु अद्याप राज्य पातळीवर युतीच्या संदर्भामध्ये चर्चा होणं बाकी आहे. ती चर्चा झाली तर त्या ठिकाणी चर्चेमध्ये वरिष्ठ निर्णय घेतील आणि चर्चा नाही झाली तर आमची स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी. सर सर आज आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आणि इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त केलेली. काय विषय कसं नेमकं आपल्या कार्यक्रम राहणार पुढचे? आणि विरोधी पक्ष आहेत म्हणजे आता त्यांच्याविषयी खूप जास्त भाषण करणं मला योग्य वाटत नाही. विरोधी पक्ष आहे, निवडणुकीत हारलेला आहे, थोडंसं फ्रस्ट्रेशन आहे. फ्रस्ट्रेशनमुळे काही गोष्टीमध्ये वेडेवाकडे त्यांचे वक्तव्य येत असतील, पण त्याकडे एवढं लक्ष देण्याची आवश्यकता असं मला वाटतं. सर विरोधकांनी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.